नवी मुंबई महानगर पालिका प्रभाग क्रमांक 2 की शिवसेना की नगर सेविका और समाज कल्याण व झोपड़पट्टी सुधार समिति की सदस्य गौरी आंग्रे के जन्मदिन को जनसेवा दिन के तौर पर समर्पित करते हुए वन साइड ग्रुप के अनु आंग्रे के सहयोग से दीघा में विभिन्न समाज उपयोगी व जन कल्याणकारी कार्यक्रमों का आयोजन किया गया, जहां इस खास मौके पर गौरी आंग्रे को जन्मदिन की शुभकामनाएं देने राष्ट्रवादी शरद पवार गढ़ की थानेपाल घर विभागीय अध्यक्षा ऋता अभाड़, जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, विरोधी पक्ष नेता विजय चौगले, नगर सेवक शुभम चौगले, नगर सेविका श्वेता काले सहित असंख्य कार्यकर्ता, महिला वर्ग और प्रभाग के नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान मान्यवरों के हाथों सर्वप्रथम गौरी आंग्रे के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन संपन्न हुआ। तत्पश्चात प्रभाग क्रमांक 2 के अंतर्गत आने वाले 55 वर्ष से अधिक आयु वर्ग के ज्येष्ठ नागरिकों को छतरियों का वितरण कर उनका सम्मान किया गया। वहीं बिंदु माधव नगर, दिका गांव, संजय गांधी नगर और नामदेव नक्षत्र क्षेत्र के विद्यार्थियों को नोटबुक का वितरण मान्यवरों के हाथों किया गया। बता दें कि इस दौरान इस समाज उपयोगी कार्यक्रम को नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद देखने को मिला। इस दौरान गौरी आंग्रे को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए विरोधी पक्ष नेता विजय चौगले ने कहा कि प्रभाग के 70 वर्ष से अधिक आयु के वरिष्ठ नागरिकों को आगामी 2 महीनों में 1000 रुपए प्रति माह की आर्थिक सहायता प्रदान करने की उनकी भावना है। साथ ही उन्होंने ये भी घोषणा की कि महिला स्वयं सहायता समूहों के लिए भी जल्द ही एक विशेष योजना लागू की जाएगी। दिघा प्रभाग क्रमांक 2 यामधील शिवसेनेच्या नगरसेविका गौरीताई आंग्रे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्याप्रित्यर्थ या ठिकाणी लोकांना छत्री वाटप वगैरे काही इतर लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी केलेले आहेत। त्याचबरोबर आज त्यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी चौगुले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी केलेलं आहे। सभागृहामध्ये अतिशय कणखरपणे दिघा प्रभागाची बाजू मांडून लोकोपयोगी कामाच्या अनुषंगातून त्यांनी वेळोवेळी आवाज त्या उठवत आहेत आणि त्यातूनच एक लोकांना हवंसं असं काम त्यांच्या माध्यमातून चौगुले साहेबांच्या नेतृत्वातून या ठिकाणी या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे। आणि त्याला जोड आमचे अनु आंग्रे आहेत, त्यांचे पती आहेत, हे सुद्धा त्यांच्या सोबतीने या समाजाची येथील जनतेची सेवा करत आहेत। आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की त्यांना भविष्यामध्ये चांगलं आरोग्य आणि लोकोपयोगी कामाच्या माध्यमातून त्यांना सुयश मिळो, अशी मी वाढदिवसाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 2च्या धडाडीच्या नगरसेविका गौरीताई आंग्रे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचे औचित्य साधून आज त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आमचे जिल्हा प्रमुख भोईर यांच्या हस्ते झालं, माझ्या उपस्थितीमध्ये झालं। तसंच छत्री वाटप, मुलांना वह्या वाटप, हे नगरसेविका झालं मग हा नगरसेविकाच्या नंतरचा पहिलाच कार्यक्रम आहे त्यांचा। पण दरवर्षी ते सामाजिक सेवेमध्ये काम करत असतात आणि आज त्याचंच फळ आणि प्रचिती म्हणून आज भरघोस मतांनी दिघेकरांनी आणि चिंचवड्यातल्या प्रभाग क्रमांक 2च्या लोकांनी त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं आणि हे अभिमानास्पद आहे। नवीन जनता नवीन माध्यमातून येऊन आपलं पेशा तर राजकीय पेशा नसताना सुद्धा सामाजिक सेवेच्या ताकदीवरती त्यांनी आज एवढा मोठा विजय मिळवला आणि आज त्या नगरसेविका झाल्यात। आणि शेवटी सामाजिक सेवा, लोकांच्या अडीअडचणी आणि लोकांचा संपर्क हा महत्वाचा भाग असतो। त्या माध्यमातून आज गौरीताईंनी आज त्यांचं भरीव कार्य केलं आणि त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय। आता आम्हाला अजूनही 4-4.5 वर्ष भविष्यकाळ आम्हाला आहे, चांगले काम करण्याची संधी आम्ही आमच्या पार्टीच्या वतीने वगैरे त्यांना देऊ। गौरीताईला आम्ही वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा। लवकरच आम्ही पुढच्या महिन्यामध्ये आम्ही एक नवीन संकल्पना या प्रभागामध्ये आणतोय की या प्रभागामधले जेवढे 70 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना 2 महिन्यातून एकदा आम्ही 1000 रुपयाचे गिफ्ट, किती लोकांचे आम्ही ते आता फॉर्म भरून आम्ही लवकरच फॉर्म भरून घेणार आहे आणि त्या माध्यमातून त्या 70 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना 1000 रुपये दर 2 महिन्याने आम्ही आमच्या प्रभागाच्या वतीने देण्याचा प्रयत्न करतोय। आणि महिलांसाठी बचत गट असतील आणि त्यांचे एक समजा युनिटी असेल, आता आमच्या या दोन्ही महिला आहेत त्या प्रभाग क्रमांकामधील 1 मधील दोन्ही महिला आहेत, असे सर्व मिळून
एक महिलांचा ग्रुप तयार झाला तर प्रत्येक महिलांना 100 महिलांचा ग्रुप असेल त्यांना 5 लाखाचं एक आम्ही ठेव देऊन त्याच्यातून त्यांचं समाजकार्य करावं. आणि आज जे काय बाहेर जाऊन कर्ज घेणं, बँकेचे कर्ज टकाटा त्यांच्या मागे लागलेला असतो, प्रायव्हेट फायनान्स असते, त्याच्यापासून मुक्तता देण्याकरता आम्ही तो एक संकल्प केलेला आहे. लवकरच आम्ही त्याची प्रचिती 15 तारखेनंतर करणार आहोत. मी गौरीचं अभिनंदन करू इच्छिते, कारण ती नगरसेविका झाल्यानंतर पहिल्यांदाच पब्लिक प्लॅटफॉर्मवर आम्ही आलेले आहे आणि अनु बरेच वर्षापासून अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत असतो. तुम्ही तिकडे असता, आम्ही येऊन हे सगळं बोलतो. मी तिला आरोग्यदायी आणि भरभराटीच्या शुभेच्छा देते आजच्या दिवशी. आपल्याबरोबर शुभम पण आहे, शुभम, विजय चौकुल आणि श्वेता काळे आणि अन्नूची सगळी टीम ऑल द टाइम द कीप रॉकिंग. गौरीताई यांचा आज वाढदिवसानिमित्ताने खूप मोठ्या प्रमाणे साजरा झाला. त्यांना मनापासून शुभेच्छा देते आणि असंच ते कार्यरत करत राहतील. सामाजिक कार्यक्रम उपक्रम राबवण्यात आले, छत्री वाटप, वया वाटप आणि तसंच आपलं नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी आपलं कार्यालय ओपन करण्यात आले. तर त्यांना मी खूप मनापासून शुभेच्छा देते आणि त्यांचं असंच कार्य पुढे चालत राहू. इस दौरान गौरी आंग्रे ने केक काटकर अपने जन्मदिन को अविस्मरणीय बना दिया। बता दें कि दीघा की राजनीति में गौरी आंग्रे का एक अलग नाम और मुकाम है, जिन्होंने अपने समाज सेवा और कार्यों के दम पर नागरिकों के विश्वास की कसौटी पर खरा उतरने का काम किया है। यही कारण है कि उनके जन्मदिन पर विभिन्न पार्टी पदाधिकारियों के साथ प्रभाग की असंख्य जनता का अनूठा स्नेह भी साफ देखने को मिला। नगरसेवक बनल्यानंतर हा पहिला माझा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस असा मोठा स्वतःपुरती साजरी न करता आम्ही इथे समाजसेवा म्हणून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप आणि शालेय विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलेलं आहे. तसंच या ठिकाणी आज शिवसेनेचं आपण जनसंपर्क कार्यालय पण इथे उद्घाटन केलेलं आहे. या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही नागरिकांची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.